सुंदरबनच्या जंगलातील उंच झाडावर माया धारताई आपल्या पिल्ल्यासह बसल्या होत्या. त्यांचं पिल्लू छोटं होतं. हळूहळू त्याला पंख फुटले होते आणि ते आकाशात उडायला लागले होते. तेव्हा ते पिल्लू आईला म्हणत होतं, आई, मला आता उडता येते का ग? आई म्हणाली, हो बाळा, आता तुला उडाय यायला लागले असे म्हणाले. त्याला खूप मजा वाटली. परत ते आकाशात उंच उडत जायचे, परत खाली यायचे. असेच एकदा दोघे झाडावर बसले असताना त्या झाडाखालून एक लांडगे मामा निघाले. त्यांना बघून पिल्लू काय म्हणालं, आई, ते लांडगे मामा निघाले. मला त्यांचं मांस खायला खूप आवडतं. मी त्यांची शिकार करू का? आई म्हणाली, नाही बाळा, लांडगे मामांची शिकार तू आत्ताच नाही करायचीस. त्यापेक्षा तू छोट्या उंदीर मामाची शिकार कर. ठीक आहे. पिल्लू उडत उडत गेले आणि त्याने छोटा उंदीर मामा पकडून आणला. मग आईला म्हणाला, बघ आई, मी उंदीर मामाला आणलं. आई म्हणाली, छान केलंस बाळा, ठीक आहे. परत 2-4 दिवसांनी ती दोघे झाडावर बसली असताना परत झाडाखालून लांडगे मामा निघाले. मग ते पिल्लू आईला काय म्हणाले, आई, आता करू का ग मी शिकार लांडगे मामांची? आई म्हणाली, नाही बाळा, त्यापेक्षा तू ससेभाऊची शिकार कर. ठीक आहे. असे म्हणून पिल्लू उडत उडत गेले आणि त्याने एक ससा पकडून आणला. आईला म्हणाला, बघ आई, मी ससेची शिकार केली. मला आली, जमली शिकार करायला. आई म्हणाली, होय रे बाळा, तुला आता हळूहळू जमायला लागले. परत एके दिवशी दोघे माया लेकरे बसले असताना परत तो लांडगे मामा झाडाखालून निघाला. तेव्हा ते पिल्लू काय म्हणालं, आई, आता करू का शिकार मी लांडगे मामांची? आई म्हणाली, नाही बाळा, त्यापेक्षा हरणीताईची कर. मग जंगलातनं निघालेल्या हरणीला घायाळ करून टोचा मारून ते पिल्लू शिकार करून आले. आई, आता मला जमली शिकार करायला. जमते का नाही? हो रे बाळा, आता तुला शिकार कराय जमायला लागल्या. हळूहळू तुझा आत्मविश्वास यायला लागलाय. म्हणूनच तुला मी सांगितलं, आधी छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करायची, परत मोठ्या. त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास वाढतो, ताकद येते आपल्याला. परत दुसऱ्या दिवशी दोघे बसले असताना परत तो लांडग्या तिथनं निघाला. तेव्हा ते पिल्लू म्हणालं, आई, आता करू का ग शिकार मी त्या लांडगे मामांची? मग आई हसायला लागली आणि म्हणाली, अरे बाळा, विचारतोस कशाला? जाण पटकन शिकार कर. ते पिल्लू उडत उडत गेलं आणि लांडग्याला टोचा मारून घायाळ केलं आणि त्याचे मांस टोचा मारून मारून खाऊन आले. आणि आईला म्हणाले, आई, बघ, मी लांडगे शिकार केली. आई म्हणाली, हो रे बाळा, छान केलंस. आता तुझ्या ताकद आली, आत्मविश्वास आला. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून शिकत जायचं, म्हणजे आपण मोठ्या गोष्टीपर्यंत जातो. म्हणजे छोटं छोटं शिकत मोठं मोठं होतं, उंच भरारी घेतो आपण. कधीही छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी मिळतात, कळलं का? म्हणून सुरुवातीला अगोदर छोटं छोटं ज्ञान शिकावं, मग आपली झेप अवकाशात गवसणी घालते, उंच जाते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.